दिव्यांची अवस, ज्याला दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या सुद्धा म्हणतात. दररोज आपल्या देवाजवळ जे दिवे तेवत असतात ते दिवे आपल्याला प्रकाश देतात. त्या दिव्यांचा पूजनाचा सुद्धा एक दिवस असतो आणि तो म्हणजे दीप अमावस्या. आणि या दिवशी आपण करतो दिव्यांची पूजा, कारण एक छोटा दिवासुद्धा आपल्याला भरपूर प्रकाश देतो. त्यामुळे या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. 23 जुलैला बुधवारच्या उत्तर रात्री 2:28 नंतर आषाढ अमावस्या सुरू होऊन ती गुरुवारी 24 जुलैला मध्यरात्री 12:40 असेल. यंदाच्या दीप अमावस्येला गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे. दिव्यांची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मी कृपा ही सदैव आपल्यावरती राहते. घरामध्ये सुख शांती लाभते. आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आपले आयुष्य प्रकाशाने उजळते अशी मान्यता आहे. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे खूप विशेष महत्त्व आहे. तर मी दिव्यांची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घेतलेली आहे. त्याबरोबरच या दिवशी आपल्याला प्रत्येक दिव्याला दुर्वा आणि आघाडा सुद्धा वाहायचा आहे. या दिवशी दुर्वा आणि आघाड्याचे सुद्धा खूप महत्त्व आहे. हे पूजा करून झाल्यानंतर हात जोडून आपण दिव्यांना प्रार्थना करायची आहे. दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि तुझ्या तेजाप्रमाणे माझं आयुष्य उजळून टाक. माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि दिव्यांची कहाणी ऐकायची किंवा वाचायची आहे.